नमस्कार मित्रांनो, प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण जर प्रेम नात्याच्या सीमा ओलांडत असेल तर, जर एखादा मामा आपल्या सख्या भाचीवर प्रेम करत असेल आणि सख्खी भाचीही मामावर प्रेम करत असेल आणि जर ते दोघं लग्न करत असतील तर आपल्या हिंदू समाजामध्ये, पुढारलेल्या समाजामध्ये याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही. ही घटना आहे 1978 सालची. आपल्या फिल्मसृष्टीमधले, बॉलिवूडमधले प्रसिद्ध अभिनेते देवानंद, त्यांचे थोरले बंधू चेतनानंद हे फिल्मसृष्टीमध्ये सेटल झाले होते, प्रसिद्धी पावले होते आणि त्यांच्या पायावर पाय ठेवून त्यांचा छोटा भाऊ विजय आनंद सुद्धा फिल्मसृष्टीमध्ये आला. त्यांनी लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्ही क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावलं. त्यांनी दिग्दर्शित केलेले पिक्चर जसं गाईड, ज्वेल थीफ, जॉनी मेरा नाम, ह्या फिल्म्स इतक्या चालल्या की त्यांच्या भोवती प्रसिद्धीचं वलय निर्माण झालं. पण त्यांचं पहिलं लग्न जे प्रेमविवाह होता ते लग्न अपयशी ठरलं. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले, पण दोघा नवरा बायकोंमध्ये, विजय आनंद आणि त्यांच्या बायकोमध्ये खटके उडायला लागले आणि शेवटी त्यांच्यामध्ये घटस्फोट झाला. आणि ह्या घटस्फोटामुळे त्यांच्या मानसिकतेवर एवढा परिणाम झाला की ते नैराश्यामध्ये गेले आणि मग शेवटी ते ओशो रजनीश यांच्या आश्रयाला गेले. त्यांच्या आध्यात्मिक केंद्रामध्ये ते जाऊ लागले आणि जाता जाता हळूहळू ते त्या नैराश्याच्या गर्तेतून बाहेर पडले. आणि नंतर राम बलराम ह्या फिल्मच्या शूटिंगच्या दरम्यान त्यांचं आणि त्यांची सख्खी भाची सुषमा कोहली फिल्म निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि जवळीक निर्माण होऊन हळूहळू त्या जवळकीचं रूपांतर प्रेमामध्ये कधी झालं ते दोघांनाही कळालं नाही. आणि जेव्हा त्यांना असं वाटलं की आपण दोघांनी लग्न करायला हवं, पण समाज मान्य करेल का, आपलं कुटुंब मान्य करेल का आणि आपली ही फिल्मसृष्टी मान्य करेल का, हे सगळे प्रश्न त्यांच्या समोर होते. शेवटी त्यांनी पुन्हा एकदा ओशो रजनीश त्यांना विचारलं की माझ्या सख्या भाचीवर प्रेम आहे, आम्हाला दोघांना लग्न करायचंय. ओशो रजनीश यांनी सांगितलं की तुम्ही करा, समाजाची पर्वा करू नका. आणि त्या दोघांनी लग्न केलं आणि त्यांचं लग्न शेवटपर्यंत टिकलं. दोघंही एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे आणि त्यांचा मुलगा वैभव आनंद तो आज आहे. विजय आनंद यांचा मृत्यू झाला. अशा प्रकारचे लग्न काही समुदायामध्ये, काही समाजामध्ये मान्य आहेत, पण आपल्या हिंदू धर्मामध्ये ते मान्य नाहीत. आता याच्यामध्ये वादविवाद असे होतात की काही लोकांना वाटतं त्यांनी जे केलंय ते सामाजिक परंपरा, संस्कृती याच्या विरुद्ध जाऊन केलंय आणि म्हणून त्यांचे सख्खे भाऊ त्यांच्या विरोधात गेले, त्यांची सख्खी बहीण गेली, फिल्मसृष्टी गेली, समाज गेला, समाज माध्यमांनी त्यांच्यावर भरमसाठ टीका केली. आणि काही लोक म्हणत होते जर ते मॅच्युअर्ड आहेत, सज्ञान आहेत, तर त्यांना त्यांच्या लग्नाचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे. अशा प्रकारची मतभिन्नता लोकांमध्ये होती, आजही आहे. आजही जेव्हा जेव्हा देवानंद, विजय आनंद यांचे विषय काढले जातात तेव्हा खास करून त्यांच्या लग्नाचा विषय निघतो. आज घडीला त्यांचा मुलगा जिवंत आहे, त्यांची बायको सुषमा आनंद जिवंत आहे आणि ते आनंदाने त्यांचं जीवन जगत आहे. एवढी टीका झाल्यानंतर त्यांचा संसार जवळपास 1978ला लग्न झालं, 2004 साली त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे जवळजवळ 32 वर्ष त्यांनी संसार केला, जगाच्या टीकेची पर्वा न करता, समाजाच्या टीकेची पर्वा न करता. आणि म्हणून ह्या लग्नाबद्दल लोकांमध्ये मतभेद आहेत. मित्रांनो, तुमचा ह्या लग्नाबद्दल, या नात्याबद्दल काय विचार आहे कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.